नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण आलो आहोत जी चित्रगौरव पुरस्काराच्या रेड कार्पेटवरती आणि आपल्या सोबत आहे एक हँडसम असा कलाकार, आपला लाडका सिद्धार्थ. चला तर मग आज त्याच्याशी गप्पा मारूयात. अरे बापरे, लाज ब्लश होतोय, लिटरली ब्लश होतोय. कॉम्प्लिमेंट दिल्यावर काय आता. खरंच तू छान दिसतोय. Thank म्हणजे you. अटायर बद्दल काय सांगशील? एक वेगळा अटायर आहे तुझं. वेगळं आहे, असं खूप वेगळं आहे. मला वाटलं मी खूप बेसिक आलोय असं. बेसिक नाही, बोलतात ना ब्युटी सिम्प्लिसिटी. हो तेच आहे. म्हणजे आय थिंक सिम्प्लिसिटी सिम्प्लिसिटी इज द बेस्ट सोफिस्टिकेशन असं म्हणलं जातं. आय थिंक असं काहीतरी ते म्हण आहे. पण डिझाईन माझ्या आईनी हो माझ्या आईने पुढाकार घेतला आणि ती म्हणाली की तू एक काहीतरी ब्लॅक घाल आणि त्याच्यावर काहीतरी उठून दिसणार मी तुला देते. तर हे तिने मला दिलेलं आहे. पण ते खरंच छान वाटतं. असं बोलतो ना, काय बोलतात आता ते मला आठवत नाही एक्झॅक्टली या वर्कला काय बोलतात, पण मोस्टली गर्ल्सला आणि असं ट्रेडिशनल टाईप वाटतं, ट्रेडिशनल कम असं ते छान वाटतंय खरंच. आणि दशावतार हा मूवी खरंच खूप गाजला. त्याच्यात तू एक मेन रोल केला होतास, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? कारण आज त्याच मूवीला सगळ्यात जास्त नॉमिनेशन आले. नाही, ह्या सिनेमाला आणि माझ्या पात्राला जेवढं प्रेम मिळाले ते चालूच आहे आणि ते चालू राहू दे अशी माझी इच्छा आहे. अजून थोडे महिने तरी मग आपण सगळेच ह्यातनं मूव्ह ऑन होऊ. पण नाही, ओव्हरवेल्मिंग आहे कारण आपण काम करतो आणि आपण विसरून जातो आणि त्याचं जे होतं ते अतिशय चांगल्या मनाने मी ते ठेवायचा प्रयत्न करतो. पण ह्यावेळेस खूपच प्रेम मिळालं. कारण सगळ्यात जास्त नॉमिनेशन त्याच मूवीला आले, दशावतारला. आणि इव्हन येस, ती आणि माझी अजून एक आवडती फिल्म आहे आता थांबायचं नाही. तर त्यामुळे या दोन्ही सिनेमा दशावतार तसा गाजलाच होता, सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचला होता. आणि मला तुला विचार कर, तू स्वतः नॉन महाराष्ट्रीयन आहेस, पण बोलतो ना इंडस्ट्रीमध्ये एक वेगळं नाव, मराठी गाजलंच पाहिजे याची टॅगलाईन आहे. सो त्याबद्दल काय सांगशील? गाजली पाहिजे ह्याच्याविषयी मला असं वाटतं की जेवढं आपण स्वतःच्या आयडेंटिटीला सेलिब्रेट करू तेवढं ते गाजेल आपोआप. तर आपण मस्त राहूया, छान राहूया, प्रेमाने राहूया. काही आपल्या हातनं चुकीच्या गोष्टी घडतील, स्वतःला माफ करू, एकमेकांना माफ करू, प्रेमाने राहू आणि मराठी गाजेल. 100% गाजलंच पाहिजे, गाजतंय आता बघा तुम्ही. म्हणजे ऍक्च्युली गाजतंय. ऍक्च्युली गाजतंय. आपण एक छोटासा रॅपिड फायर करूया. छोटासा फूड लवर आहेस? हो म्हणजे काय. मग आपण छोटासा रॅपिड फायर आपण त्याच्यावरतीच करूया. ओके. तुला ना एक काहीतरी चूज करायचं, ठीक आहे? ओके. हा, वडापाव की पाणीपुरी? वडापाव माझं सुद्धा फेवरेट आहे. पाणीपुरी की शेवपुरी? शेवपुरी. शेवपुरी की दहीपुरी? दहीपुरी. कटलेट की वडापाव? कटलेट. ओके. गुलाबजाम की मोदक? मोदक. मोदक की उकडीचा मोदक? गव्हाचा मोदक की उकडीचा मोदक? उकडीचा मोदक. खरंच थँक्यू सो मच. खूप छान वाटलं, खूप छान दिसतं. थँक्यू सो ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तू पण खूप छान दिसतेस आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.